ओके, आज आहे आपलं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह लेक्चर नंबर 5. सॉरी, हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स लेक्चर नंबर 5 आजचं आपलं आहे. बरोबर, ठीक आहे. कालपर्यंत आपण काय काय शिकले बरं? बोला, ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन कसं काढायचं? बरोबर का? ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन दोन प्रकारचे असतात. कोणतं? आर आणि एस. क्लॉकवाईज असेल तर आर, अँटी क्लॉकवाईज असेल तर एस कॉन्फिगरेशन असं आपण त्याला म्हणतो. पुढे बोला, पोलॅरिमीटर एक्सपेरिमेंट आपण पाहिले. बरोबर का? बोला, नेक्स्ट आपण पाहिलं न्यूमॅन्स प्रोजेक्शन. त्यानंतर पाहिलं आपण सॉहर्स प्रोजेक्शन. बरोबर का? बरोबर आहे का? आणि अजून एक पाहिलं, कोणतं? फिशर प्रोजेक्शन. पाहिलं का? यांचं सगळ्यांचं इंटर कन्व्हर्जन कसं करायचं किंवा कसं करतात हे सुद्धा आपण काल पाहिलेलं आहे. म्हणजे काय, वेक डॅश दिला असेल तर त्याचं फिशर प्रोजेक्शन कसं करायचं हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. बरोबर का? पाहिलंय का? फॉर एक्झाम्पल पहा, समजा असं दिलेलं आहे आपल्याला CH3, ठीक आहे. त्यानंतर H असं समजा तुमच्या इकडे आहे. बोला, कोणतरी सांगा चला. Cl आणि ते सांगा समजा Br. बोला, याचं जर तुम्हाला फिशर मध्ये कन्वर्ट करायचं, कशामध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला? फिशर प्रोजेक्शन. कसं करणार? कुठून पाहायचं तुम्हाला? इकडून. कुठून पाहायचं? इकडून पाहायचं. इकडून पाहिल्यावरती हा कुठे दिसेल? तिकडे वरचा वरती दिसेल. बरोबर, CH3 खाली आलो, मधला कार्बन. ओके, हा कार्बन इथला, ठीक आहे. हा कुठे दिसेल? साईडला. कोण तुमच्याकडे? Cl. आणि Br कुठे दिसेल? खाली, साईडनी पाहिल्यावरती कोपऱ्याने असं. बरोबर, Br कुठे दिसणार तुम्हाला? खाली. आणि तिकडचा H तुम्हाला जो मागे येतो तसं असा साईडला दिसेल. काय डाऊट? हे झालं वेग डॅश टू फिशर. हे काय झालं तुमचं? वेग डॅश टू फिशर प्रोजेक्शन. हे ऑलरेडी आपण काल पाहिले. बरोबर, ठीक आहे. कसं कन्व्हर्जन करायचं तरी सुद्धा एक रिव्हिजन घेतोय आपण. नेक्स्ट काय आपल्याकडे? न्यूमॅन्स. नेक्स्ट काय आपल्याकडे? न्यूमॅन प्रोजेक्शन. बरोबर का? न्यूमॅन प्रोजेक्शन कसं दाखवतो आपण? अशा पद्धतीने. बरोबर का? CH3FBr. आणि मागचा कार्बन कसा दाखवतो आपण? सर्कलने. बरोबर का? बरोबर आहे का? त्याला अटॅच फॉर एक्झाम्पल म्हणतो मी CH3. बोला, I. बोला, Cl. काय डाऊट? काय डाऊट? समजलंय? याचं समजा कशामध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला आता? फिशर प्रोजेक्शन. कशामध्ये करायचंय? फिशर प्रोजेक्शन मध्ये करायचंय. कसं करणार? बोला, पुढचा कार्बन पा. लॉंगेस्ट चेन कोणती असते फिशर मध्ये? ही जी स्ट्रेट चेन दिसते ही कोणाची असते? कार्बनची असते. कोणाची असते ही? कार्बनची. कार्बनची चेन पा बरं. हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा सर्कलवाला तिसरा कार्बन आणि हा मागचा चौथा कार्बन. बरोबर, ठीक आहे. पहा, हा फर्स्ट, सेकंड, हा सर्कलवाला थर्ड आणि हा फोर्थ. सेम तसं काढतोय. पहिला ग्रीन वाला काढतोय. पहा, कोण आहे पहिल्यांदा? CH3. कोण आहे तुमच्याकडे? CH3. मग हा कार्बन दुसरा वाला, त्याला कोण अटॅच आहे बरं? Br. आणि त्या साईडला कोण? हळू, कोण अटॅच त्याला? Br. बरोबर का? आणि या साईडला कोण अटॅच आहे तुमच्याकडे? खाली या, हा सर्कल वाला कार्बन हो का, तो इथे आला का? त्याला कोण अटॅच आहे बरं? खालच्या बाजूला CH3. या साईडला I आणि त्या साईडला Cl. समजलंय? सर, हे सगळं का करतोय आपण? म्हणजे सगळ्या गोष्टी आपण फिशर प्रोजेक्शन मध्ये का आणतोय? ओके, तुम्ही इथल्या इथे सुद्धा काय करू शकता? ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन काढू शकता. पण जर फिशर प्रोजेक्शन मध्ये कन्वर्ट केलं तर ते तुम्हाला काढणं सोपं जाईल. काय होईल? ते ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन काढणं तुमच्यासाठी सोपं होईल. त्यासाठी आपण त्याचं कन्व्हर्जन फिशर प्रोजेक्शन मध्ये करत आहोत. नेक्स्ट काय तुमच्याकडे? सॉहर्स प्रोजेक्शन. नेक्स्ट काय तुमच्याकडे? सॉहर्स. बरोबर का? समजा असं आहे. कसं? हो का, असं CH3HCl आणि हा मागचा CH3Cl. बरोबर का?
Br आणि वरती मी फक्त इथे चेंज करतो पहा CH2 CH3. फिशर पोझिशन मध्ये लॉंगेस्ट चेन कोणती असते तुमची? कार्बनची. पहा हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, हा चौथा आणि हा पाचवा. ठीक आहे, पण चौथा पाचवा मी एक साथ लिहिणार खाली. ठीक आहे, पहा हा शेवटचा चौथा वाला CH2 त्याला कोण अटॅच? CH3. चौथा पाचवा आला हा तिसरा पहा त्याला कोण अटॅच? या साईडला CH, या साईडला Br. तिसरा झाला. दुसरा कार्बन बोला या साईडला कोण? त्या साईडला कोण? H. आणि बोला वरती कोण? वरती कोण तुमचा? हा CH. काही डाऊट? हे काय झालं तुमचं? सॉहर्स टू फिशर पोझिशन. इथपर्यंत काही डाऊट? इथपर्यंत काही डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे? टाइप्स ऑफ ऑप्टिकल आयसोमर. काय पाहिजे आपल्याला? काय पाहिजे आपल्याला? टाइप्स ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स. वेगवेगळ्या टाइपचे ऑप्टिकल आयसोमर्स आपल्याला आता पाहिजे आहेत. ओके, त्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला 3 टाइपचे कंपाऊंड पाहिजेत. किती टाइपचे पाहिजेत आपल्याला? किती टाइपचे पाहिजेत? 3 टाइप. किती टाइप पाहिजेत आपल्याला? 1, 2 आणि 3. कोणत्या कोणता पाहिजे आहे? अनएन्शिओमर्स. काय पाहिजे आपल्याला? पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याला? अनएन्शिओमर. सर अन हे काय अन? ओके, पाहिजे काय पाहिजे आपल्याला? अनएन्शिओमर्स. त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे डायस्टिरिओमीटर्स. डायस्टिरिओमर्स मीटर्स डायस्टिरिओमर्स. काय पाहिजे आपल्याला? डायस्टिरिओमर्स. आणि नंतर आपल्याला पाहिजे मिसो कंपाऊंड. मेसो कंपाऊंड. सर आज काय करताय? कंपाऊंड चुकलं का सर? थांबला. हा ओके, काय पाहिजे आपल्याला? मिसो कंपाऊंड. काय पाहिजे आपल्याला? मिसो कंपाऊंड. काय डाऊट? अहो काय डाऊट? समजले? पहिला काय पाहिजे आपल्याला? अनएन्शिओमर्स. काय पाहिजे आपल्याला पहिल्यांदा? अनएन्शिओमर्स. काय असतं बरं अनएन्शिओमर्स? बोला. दीज आर नॉन सुपर. बोला. नॉन सुपर impossible mirror images. mirror of each other. काय डाऊट? इथे कंडिशन आहे मात्र अनएन्शिओमर्स. तुमचा जो मॉलिक्यूल आहे ना तो कायरल हवा. काय हवा? मॉलिक्यूल काय हवा तुमचा? जर तुमचा मॉलिक्यूल कायरल नसेल तर आपण त्याला अनएन्शिओमर्स असं म्हणू शकत. कळलंय का? अहो काय डाऊट? कळतंय का? नक्की का? ओके. आणि कार्बन कसा हवा तुमचा? कायरल. किंवा मॉलिक्यूल कसा हवा तुमचा? कायरल हवा. मॉलिक्यूल कसा हवा तुमचा? कायरल. ओके, मॉलिक्यूल कसा हवा? मॉलिक्यूल मस्ट बी. बोला. मग कायरल असायला कंडिशन काय? त्याच्यामध्ये POS COS नसायला पाहिजे. POS COS त्याच्यामध्ये नसायला पाहिजे, ऍबसेंट पाहिजे. आणि कायरल कार्बन त्याच्यामध्ये असायला पाहिजे. बरोबर. त्याला काय म्हणणार आपण? अनएन्शिओमर्स. काय म्हणणार त्याला आपण? एकमेकांचे काय असतात ते? मिरर इमेज. एकमेकांचे काय असतात ते? काय असतात एकमेकांचे? मिरर इमेजेस ऑफ इच अदर. फॉर एक्झाम्पल CH3Cl BrF याची समजा ह्याच्यामध्ये कायरल कार्बन आहे का? आहे की आहे ना? याची काय करायची आपल्याला? मिरर मध्ये जवळचं लांब दिसतं. हवे का? जवळचं जवळ दिसतं, लांबचं लांब दिसतं. बरोबर का? बोला. CH3 वरचं वर खालचं खाली त्याच्यामध्ये बदल होत नाही. खालीवर होत नाही, फक्त जवळचं जवळ लांबचं लांब दिसतं. काय डाऊट?
हे दोघं काय झाले एकमेकांचे अनएन्शिओमर्स. हे काय झाले एकमेकांचे ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन काढा बरं दोघांचं. या कार्बनचं ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन काढा, या कार्बनचं ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन काढा. पहा बरं किती येते. बोला सगळ्यात जास्त कोणाला, त्यानंतर नंतर बरोबर का, बरोबर का. कुठं जायचं 1 2 3. बोला काय असणार एस कॉन्फिगरेशन. इकडे या पहा 1 2 3 4. कसं जायचं मला 1 2 आणि 3. बरोबर का. काय आलं कॉन्फिगरेशन. इकडे काय आलं होतं, इकडे काय येणार तुमचं, म्हणजे जे अनएन्शिओमर्स असतात त्यांचं ऍब्सोल्यूट, त्यांच्या जो कायरल कार्बन आहे त्यांच्यातल्या कायरल कार्बनचं ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन काय येतं अपोजिट. काय येतं तुमचं, समजा हे आर असेल तर ते काय येणार एस, ते एस असेल तर हे काय येणार. कळाले. कॉन्फिगरेशन काय असतं दोघांचं, ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन काय असतं एकमेकांचं अपोजिट. काय असतं अपोजिट. These are optical isomers that are non-super mirror images of each other. Chiral molecules definitely has mirror image and are known as enantiomer. एखादा मॉलिक्यूल जर कायरल आहे, जर तो कायरल आहे तर त्याची मिरर इमेज असणार आहे आणि त्याचं काय असणार आहे मग एन्शिओमर्स. काय असणार त्याचे एन्शिओमर्स. समजले. इथे किती अनएन्शिओमर्स आहेत बरं 2. किती पेअर्स आहेत 1 पेअर. नेक्स्ट, enantiomers have opposite absolute configuration at each chiral carbon. कधी, if molecule is chiral. कंडिशन काय, मॉलिक्यूल कसा हवा. अनएन्शिओमर्स जर तुम्ही म्हणत असाल तर कंपल्सरी मॉलिक्यूल कसा पाहिजे तुमचा कायरल हवा. कसा हवा, म्हणजे मॉलिक्यूल फॉर एक्झाम्पल असं म्हणूया की ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन त्यांची सारखी आली किंवा अपोजिट आली, सॉरी अपोजिट पाहिजे ना. ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन काय आली तुमची अपोजिट आली, पण मॉलिक्यूल कायरल नाहीये, मग त्याला तुम्ही अनएन्शिओमर म्हणू शकत. मॉलिक्यूल कसा हवा तुमचा कायरल. मॉलिक्यूल कसा हवा तुमचा कायरल. समजले. असं काय करते, महाशिवरात्र होऊन खूप दिवस झाली, होळी पण संपली, मग जरा व्यवस्थित खात जा. काही डाऊट याच्यामध्ये, कोणीही काही दिलं तर लगेच असं खायचं नसतं बाळ. काय डाऊट. आता पहा, अनएन्शिओमर्स हॅव सेम फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी कशा असतात. कधी बरं, व्हेन रिएक्टेड विथ ऑप्टिकली. तुम्ही जर ऑप्टिकली इनऍक्टिव्ह रिएजंट सोबत जर त्याची रिएक्शन केली, कोणासोबत केली ऑप्टिकली इनऍक्टिव्ह सोबत, तर मात्र त्याची फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी दोन्ही पण काय होतात सेम असतात. काय असतात सेम. पण जर त्याच वेळी तुम्ही जर ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड सोबत रिएक्शन करत असाल कोणाची अनएन्शिओमर्सची, तर त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी सेम येतात पण केमिकल प्रॉपर्टी मात्र डिफरंट. का बरं, का बरं. सोल्युशन कसं होतं तुमचं ऑप्टिकली ऍक्टिव्ह. अनएन्शिओमर्स सोबत तुम्ही रिएक्शन केली, असं असू शकतं एखादा अनएन्शिओमर्सच्या कंपाऊंडला लेफ्टला रोटेट करेल, दुसरा काय करेल त्याला ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन बदलला ना, बरोबर का नाही. मग एक जर डेक्स्ट्रो रोटेटरी असेल तर दुसरा काय असणार लिओ रोटेटरी, म्हणजे केमिकल प्रॉपर्टी काय झाली चेंज झाली. कळतंय, आलंय का. म्हणजे म्हणूनच जर ऑप्टिकली ऍक्टिव्ह सोबत तुम्ही रिएक्शन केली तर केमिकल प्रॉपर्टी काय होणार तुमची चेंज होणार, फिजिकल प्रॉपर्टी मात्र सेम राहील. म्हणजे बॉइलिंग पॉईंट काय असेल सेम. बॉइलिंग पॉईंट काय असेल सेम. म्हणजे हा जो कंपाऊंड आहे पहा, या दोघांचा पण बॉइलिंग पॉईंट काय असणार सेम. फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा म्हणतोय मी, याचा बॉइलिंग पॉईंट समजा आपण म्हणूयात की 100 डिग्री सेल्सिअस. किती आहे जास्त असणार पण 100 घ्या, ठीक आहे. आणि त्याचं पण किती असेल मग, समजा हा लाईटला राईटला रोटेट करतो, तो कुठे करेल. कळालंय, समजलंय का, डिफरन्स कळालाय. ओके, तेच म्हणतोय आपण पहा, दे रोटेट पीपीएल इन अपोजिट डायरेक्शन. पीपीएल ला काय करतात ते अपोजिट डायरेक्शनला रोटेट करतात. काय करतात ते अपोजिट डायरेक्शनला रोटेट करत असतात. याच्यात काही डाऊट, समजलंय का. नेक्स्ट काय आपल्याकडे थॅलिडोमाइड. इथे आपण काय सांगितलं त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज सेम असतात, केमिकल प्रॉपर्टीज मात्र त्यांच्या डिफरंट असतात, बदलतात. बरोबर, ठीक आहे. पहा आता होतं काय नक्की, हे इथे झालं काय. एक थॅलिडोमाइट नावाचं कंपाऊंड आहे, ठीक आहे. आणि युरोपमध्ये 1960च्या आसपास तर ही जी आहे ही टॅबलेट आहे. काय ही तुमची थॅलिडोमाइटची टॅबलेट येते.
जी प्रेग्नंट वुमनला दिली जाते पेन रिलीफ साठी. ठीक आहे, जे काय पेन होतं काय म्हणतो लेबर पेन्स जे येतात, ठीक आहे, ते कमी होण्यासाठी आपण असं म्हणू शकतो की हे तुम्हाला थॅलिडोमाइडची टॅबलेट त्यावेळेस दिली जायची. ठीक आहे, आणि थॅलिडोमाइडची टॅबलेटने काय व्हायचं की तो पेन रिलीफ व्हायचा. पण हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड होता. काय होता हा? आणि ह्याचा असं एक्झॅक्टली नाही पण ह्याचं जे डेक्स्ट्रोरोटेटरी होतं ना, जो डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड होता तो मात्र पेन रिलीफ साठी वापरत नव्हते, लिओरोटेटरी वापरायचे. काय वापरायचे? पण एका कंपनीने काय केलं, त्यांनी डेक्स्ट्रो लिओ असं सेपरेट नाही केलं, त्यांनी डायरेक्ट थॅलिडोमाइड विकायला सुरुवात केली. त्याच्यामुळे काय झालं, त्या पिरियडमध्ये जेवढी काही नवीन बाळ जन्माला येत होती, काही काहींना हात नव्हते, काही काहींना पाय नव्हता, किंवा काही काहींचा असा प्रॉब्लेम येत होता. कशामुळे? डेक्स्ट्रोच्या लिओच्या ऐवजी काय वापरलं, फक्त डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड वापरलं म्हणून. ठीक आहे, नंतर ज्यावेळेस रिसर्च केला गेला त्यावेळेस असं लक्षात आलं की थॅलिडोमाइडचा जो लिओ रोटेटरी कंपाऊंड आहे तो यूज केला पाहिजे, ना की डेक्स्ट्रो. मग डेक्स्ट्रो रोटेटरी बॅन केला गेला, पण नंतर लिओ रोटेटरी वापरला गेला. पण एका पॉइंट नंतर परत लक्षात आलं की लिओ रोटेटरी कंपाऊंड काय होते, आपल्या लिव्हर मधून एक हार्मोन सिक्रेट होते. ते हार्मोन काय करते, जो लिओ रोटेटरी कंपाऊंड आहे ना त्याचं कन्व्हर्जन डेक्स्ट्रो मध्ये करते. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम पुढे कंटिन्यू तो होत गेला. आणि मग त्याच्यानंतर एका पिरियड नंतर त्या कंपनीला पण बॅन केलं गेलं आणि थॅलिडोमाइड तेव्हापासून परत यूज मध्ये आणला गेला नाही. ठीक आहे, आता वेगळ्या मेडिसिन्स त्या ठिकाणी यूज केल्या जातात. हे कशासाठी सांगितलं, एक कंपाऊंड जर ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, त्याचे केमिकल प्रॉपर्टीज जर डिफरंट आहे, त्याला जर यूज केलं सेम म्हणून तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो ह्याच्यासाठी. काय डाऊट? समजलंय का? वाक्य चुकवायचं नाही, महत्वाचं आहे. ठीक आहे, कळलंय का? नक्की. नेक्स्ट काय तुमच्याकडे? डायस्टेरोमर्स. काय तुमच्याकडे? स्टिरिओ आयसोमर्स. आता पहा शब्द काय वापरलाय, काय वापरलाय शब्द? स्टिरिओ आयसोमर्स म्हणजे काय बरं? ओके, त्याच्यामध्ये कोण आले तुमचे? ऑप्टिकल आयसोमर्स पण आले, जॉमेट्रिकल आयसोमर्स. जॉमेट्रिकल म्हणजे कोणते? सिस आणि ट्रान्स, ते सुद्धा इथे कन्सिडर केलेले आहेत. पण आपल्याला आता फक्त ऑप्टिकल शिकायचं म्हणून इथे फक्त आपण ऑप्टिकलशी रिलेटेड गोष्टी शिकणार आहोत. ठीक आहे, स्टिरिओ आयसोमर्स विच आर नॉट मिरर इमेजेस ऑफ इच अदर आर नोन ॲज डायस्टेरिओमर्स. आर नोन ॲज, जे एकमेकांचे मिरर इमेज, त्यांच्यामध्ये कायरल कार्बन आहे पण ते एकमेकांचे मिरर इमेजेस नाहीयेत. एकमेकांचे मिरर इमेजेस त्या नाहीयेत, त्यांना काय म्हणणार आपण? डायस्टेरिओमर्स. काय म्हणणार आपण त्यांना? सर एक्झाम्पल, एक्झाम्पल घ्या बरं. प्रत्येक कार्बनचं तुम्हाला ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन काढायचं. घ्या पटकन ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन काढून घ्या. BR FCl I. घ्या चला, काढा ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन, काढा सगळ्या कार्बनचं. बोला पहिल्याचं कॉन्फिगरेशन बोला. हा नक्की का? दोन्ही पण काय आले? SS. हे काय आले? मिरर इमेज आहे ना, मग काय ना काढून पहा.
काढून पहा, काढून पहा, लगेच म्हणू नका आर आर, पिक्चर नाही चालू. झालं? आले का आर? दोन्ही पण काय आले? आर आर आले का? यांचं काढा. बोला 1 नंबर कोण आला? 1 नंबर. 2 नंबर कोण आला? 3 नंबर कोण आला? कार्बनला. आणि 4 नंबर इथे. 1 2 3 जायचं. कसं आलं हे? आर का एस? एस ना, अँटी क्लॉकवाईज आहे ना, मग एस येईल ना. मग आर आर काय करता? बोला खाली, बोला खाली, बोला. हा बोला. 1 कोणाला इथे? आयोडीन. 2 कोणाला? ब्रोमिनला. 3 वरती आणि हा खाली 4. 1 2 3 जायचंय. 1 2 आणि 3 क्लॉकवाईज गेलो. आर. बरोबर. इकडे बोला एस येईल आणि इथे काय येणार? आर येणार. समजलंय का? काय डाऊट? आता पहा, याला म्हणतो मी कंपाऊंड ए, याला म्हणतो कंपाऊंड बी, याला म्हणतो सी, याला म्हणतो डी. का वेगळं घेऊ? सगळ्याच एबीसीडी होते. थांबा जरा, आपण काय 1 2 3 4 घेऊ. पहा, बोला हा कंपाऊंड काय तुमचा? 1 नंबर, 2 नंबरचा, हा 3 नंबरचा कंपाऊंड आणि हा 4 नंबरचा कंपाऊंड. ठीक आहे सर? ते वरचा ग्रीन पेन खालचा ग्रीन पेन सारखं झालं, वेगळा घ्या, चालते. ठीक आहे. बोला हा काय तुमचा? 1. हा काय तुमचा? 2. हा काय तुमचा? आता पहा, 1 आणि 2 कडे पाहून काय कळतंय तुम्हाला? ते दोघांचे काय आहेत? मग काय असतील ते? काय असतील ते एकमेकांचे? अनॅन्शिओमर्स. ते काय असतील तुमचे? काय असतील ते तुमचे? अनॅन्शिओमर्स. बरोबर का? असं लिहू का? A 1 and 2 are pair of अनॅन्शिओमर्स. आर पेअर ऑफ. बरोबर का? थांबा 1 मिनिट. अरे ठीक आहे. 1 आणि 2 काय एकमेकांचे? अनॅन्शिओमर. बरोबर का? आता 1 आणि 3 पहा बरं, कंपाऊंड सेम आहे का? मॉलिक्यूल तोच आहे ना? आहे का? पण एकमेकांसारखे दिसतात आहे का? एकमेकांचे मिरर इमेज आहेत का? नाही. इकडे CH3, तिकडे CH3, इकडे BR आहे, तिकडे सुद्धा BR आहे, I आहे, तिकडे सुद्धा I आहे, F आहे, तिकडे सुद्धा F आहे, Cl आहे, Cl आहे, CH3 CH. ऍटम सेम आहे ना? पण हे ऍटम झाले, हा पूर्ण काय झाला? ठीक आहे, कळतंय? ठीक आहे. सारखे आहेत, दिसायला पाहिलं गेलं तर सारखे आहेत, पण एकमेकांचे मिरर इमेज, एकमेकांचे जर ते मिरर इमेज नाही तर काय झाले? ते एकमेकांचे काय झाले? एकमेकांचे. समजलंय का? 1 and 3 आर, किंवा डायरेक्ट घ्या चला, आर डायस्टेरिओमर्स. आर काय ते दोघे एकमेकांचे डायस्टेरिओमर्स. काय डाऊट? 2 आणि 3 एकमेकांचे मिरर इमेज आहे का? 1 आणि 4 घ्या चला. 1 आणि 4 बोला. 1 आणि 4 एकमेकांचे, मग काय झालं ते एकमेकांचे? डायस्टेरिओमर. काय झाले एकमेकांचे? डायस्टेरिओमर. 1 and 4 आर डायस्टेरिओमर्स. आर डायस्टेरिओमर. कळले? आता 2चं कंपॅरिझन करू. 2 1 सोबत झाले का ऑलरेडी? 2 1 सोबत झाले. 2 आणि 3 बोला, एकमेकांचे काय झाले ते? डायस्टेरिओमर्स. बरोबर का? 2 and 3 आर 2 and 3 आर
डायस्टिरियमर्स. काय ते तुमचे एकमेकांचे डायस्टिरियम. 2 आणि 4 बोला. 2 आणि 4 काय आहेत एकमेकांचे डायस्टिरियमर्स, बरोबर का? कुठे झालं 2 आणि 4? 2 and 4, 2 and 4 आर डायस्टिरियमर्स. काय दोघे पण डायस्टिरियमर्स. 2 झाले, 3 आणि 1 झालं का? 3 1 झाले, 3 2 झाले का? 3 आणि 4 बोला काय आहेत? 3 and 4 are pair of enantiomers. Are pairs of enantiomers. काय डाऊट? इथे जरी तुम्ही पेअर ऑफ डायस्टिरियम लिहिलं तरी चालेल, काय डाऊट? ठीक आहे, आहेत ते ऑलरेडी पेअर मध्ये दिसत ना. ठीक आहे, आर पेअर ऑफ डायस्टिरियमर्स. काय ते एकमेकांचे पेअर ऑफ डायस्टिरियम. आर पेअर्स ऑफ डायस्टिरियोमर्स. काय डाऊट? काय डाऊट? काय डाऊट? नेक्स्ट डायस्टिरियमर्स काय सांगितलंय? दे हॅव फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. दे हॅव डिफरंट फिजिकल अँड केमिकल. दोघांच्या डायस्टिरियमर्स जर असतील तर त्यांच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी काय असतात? दोघं पण डिफरन्स असतात. ठीक आहे. आणि अनएन्शियोमर्स असतील तर फिजिकल सेम, केमिकल डिफरंट. कधी? ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल तर. ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असेल तर मात्र फिजिकल आणि केमिकल काय असणार? सेम असणार. काय डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का? 100%. नेक्स्ट काय आपल्याकडे? मिसो कंपाऊंड. काय मिसो कंपाऊंड? काय आपल्याकडे पेन कुठे? हा, नेक्स्ट काय आपल्याकडे? मिसो कंपाऊंड. बरोबर. A meso compound is an achiral. What is achiral? Optically inactive compound containing 2 or more chiral center. ज्याच्यामध्ये chiral center आहे. थांबा की, chiral center त्याच्यामध्ये आहे, but due to internal compensation they lack the optical activity despite having chiral center. म्हणजे chiral कार्बन किंवा chiral center त्याच्यामध्ये असतो, कायरल कार्बन असतो किंवा कायरल ऍटम असतो, पण पूर्ण मॉलिक्यूल तुमचा कायरल नाही. पूर्ण मॉलिक्यूल तुमचा कायरल नसतो. मॉलिक्यूल तुमचा कायरल नाही. कायरल कार्बन आहे पण मॉलिक्यूल कायरल ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. अख्खा मॉलिक्यूल कसा आहे? ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. कशामुळे? पहा, लगेच कळेल. लई जास्त आपल्याला काही कष्ट घ्यायची गरज पडणार. असं काहीतरी स्ट्रक्चर काल आपण पाहिलं होतं का? काय? टार्टरिक ऍसिड. कोणतं ऍसिड? टार्टरिक ऍसिड. ते ऍसिड असतं ग्रेप्स मध्ये. कोणतं? टार्टरिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे, बरोबर. हा, टॅमरिड मध्ये. छान. कायरल कार्बन आहे का? आहे का? पहा बरं, ह्या कार्बनला एका साईडला COH, दुसऱ्या साईडला OH, तिसऱ्या साईडला आणि चौथ्या साईडला हा पूर्ण ग्रुप. हा कायरल आहे. सेम हा पण काय आहे? कॉन्फिगरेशन काढता येईल का? ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन काढता येईल का? बोला, काढा. बोला. 4 1 1 2 3 बरोबर आहे. खाली काय येईल? 2 वरती येईल. खाली कोण आहे तुमच्याकडे अटॅच? कोण? कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन, बरोबर का? याला कोण अटॅच खाली? तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि खाली पण परत कार्बन. आणि वरती जा बरं, कार्बन, ऑक्सिजन, ऑक्सिजन, बरोबर. ठीक आहे, कुठे येईल तो? वरती. नीट चेक करा परत एकदा तरी. याला 4 हे फिक्स, याला 2, याला 1 फिक्स. ठीक आहे, वरती गेलो कोण आहे आपल्याकडे? कार्बन. कार्बन नाही मग कोणाला चेक करायचं? पुढच्याला चेक करायचं, बरोबर. OH
आणि खाली कोण येईल तुमचा कार्बन नाही, खाली कार्बन नाही म्हणून शेजारच्याला ओ आणि एच आणि H. बरोबर का? बोला वरती काय? हा बोल काय? वरती 2 आहे. वरती काय आलं? 1 हायेस्ट प्रायोरिटी 2 आणि खाली काय येणार तुमचा 3. बरोबर का? बोला कसं जाणार आपण? 1 2 आणि 3 यायला काय पाहिजे? एस एस यायला पाहिजे, पण लोएस्ट प्रायोरिटी हॉरिझॉन्टल म्हणून येणार काय? येणार काय तुमचं? येणार काय तुमचं? आर कॉन्फिगरेशन. काय डाऊट? खाली जाऊ का? खाली पहा बोला याला किती? 1, याला किती? 4, याला किती? 2 आणि वरती किती? 3. बरोबर का? 1 2 3 यायला काय पाहिजे? आर. येणार काय? एस, कारण लोएस्ट प्रायोरिटी कुठे आहे तुमचा? हॉरिझॉन्टल. समजलंय का? समजलंय का? काय डाऊट? याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? ते ॲरो कट करतो नाही परत कन्फ्युजन होईल. ठीक आहे. ठीक आहे. अहो काय डाऊट? आता हा ह्याच्यामध्ये कायरल कार्बन आहेत का? म्हणजे हा मॉलिक्यूल कसा पाहिजे? ऑप्टिकली ऍक्टिव्ह पाहिजे, पण तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाहीये. तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाहीये. सर का बरं ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाहीये? तुम्हाला नाही माहिती? याची मिरर इमेज काढू का? येईल का? येऊ शकते. कायरल कार्बन म्हणजे त्याच्यामध्ये मिरर इमेज त्याची येणार आहे, विषयच नाही. बरोबर. याची मिरर इमेज कशी येईल बरं? तीच काय तीच एच एच सीओओ एच सीओओ एच सीओओ एच. बोला कॉन्फिगरेशन बोला. चेंज झाले फक्त इथं एस येईल, इथे काय येणार आर एन. ऑपोजिट होईल. बरोबर. बरोबर का? मिरर इमेज मध्ये ऑपोजिट होते का? होते का? नक्की? पहा बरं, जर कंपाऊंड मध्ये कायरल कार्बन आहे, काय कंपाऊंड मध्ये कायरल, आणि तरी सुद्धा जर मी म्हणत असेल कार्बन मॉलिक्यूल कसा ऑप्टिकली इनऍक्टिव्ह, म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल? पुन्हा एकदा म्हणतो पहा, जर मी म्हणतोय मॉलिक्यूल मध्ये कायरल कार्बन आहे, काय मॉलिक्यूल मध्ये मी म्हणायचं काय आहेच, पण मी काय म्हणतोय ऑप्टिकली कसा आहे हा? मग कायरल कार्बन आहे ऑप्टिकली इनऍक्टिव्ह म्हणजे काय असेल त्याच्यामध्ये? पीओएस असेल किंवा सीओएस. काय असेल? पीओएस किंवा. जर मी ह्याला मधून कट केलं पहा असं, तर याच्यामध्ये पीओएस येईल का? येणार आहे. पीओएस असणार आहे. जर पीओएस आहे याच्यात पण पीओएस असेल, म्हणजे मॉलिक्यूल कसं झालं? ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. काय झाला? मॉलिक्यूल तुमचा ऑप्टिकली. आता कळलंय? कायरल कार्बन आहे पण ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे, म्हणजे मॉलिक्यूल कसं झाला? अकायरल. मॉलिक्यूल कसं झाला? अकायरल. पण त्याच्यामध्ये काय आहे? कायरल सेंटर मात्र आहे, आणि याला म्हणतो आपण ड्यू टू इंटरनल कॉम्पन्सेशन. ड्यू टू इंटरनल कॉम्पन्सेशन असं कन्सिडर कर. हा आर आहे ना, हा काय करेल? राईटला फिरवेल. एस आहे तो काय करेल? लेफ्टला फिरवेल. म्हणजे मॉलिक्यूल कुठं आला? जागेवर आला. कळतंय? दॅट इज इंटरनल कॉम्पन्सेशन झालं. समजतंय का? समजतंय का? मग हा आणि हा मॉलिक्यूल काय झाला? दोन्ही पण इनऍक्टिव्ह, आणि दोघात दिसायला सारखे आहेत का? आहेत. दोघे पण सारखे आहेत का? आहेत. हे कसे झाले म्हणजे? दीज आर, बोला, दीज आर ऑप्टिकली इनऍक्टिव्ह and identical molecules दोन्ही पण काय आहेत तुमचे? आयडेंटिकल आहे. बरोबर का? हा पण नाही फिरणार, हा पण नाही फिरणार. दिसायला पण दोन्ही पण कसे आहेत? सारखेच आहेत. तुम्ही कंपाऊंड पाहताय, ठीक आहे, दोघं पण कसे आहेत? सारखे आहेत. ओके. मग दोघे जर आयडेंटिकल आहे तर यांना काय म्हणतो आपण? मिझो कंपाऊंड. दॅट इज मिझो कंपाऊंड. हे दोघं काय झाले? मिझो कंपाऊंड. काय झाले हे दोघे पण? मिझो कंपाऊंड. काय डाऊट? समजलेलं आहे का? मिझो कंपाऊंड काय असतं कळाले का? 100%. ठीक आहे. हे झालं तुमचं मिझो कंपाऊंड बाबत. आता ही कशी असतील बरं? ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. कसे असतात ऑप्टिकली इनऍक्टिव्ह? याच्यात काही डाऊट? याच्यामध्ये काही डाऊट? नक्की का? एक एक्झाम्पल देऊ का?
एक आहे देतो की पेज आहे आपल्याकडे, टेन्शन नाही घ्यायचं. घ्या बरं. हा काय काय थांब की थांब की. बोला. रिलेशन सांगा सगळ्यांमध्ये. सगळ्यांमध्ये रिलेशन सांगा. बोला बोला. बोला. ए आणि बी काय आहेत? मिझो कंपाऊंड. ते कोणी पण सांगा, बाकीचं सांगा. ए आणि बी काय तुमचे? मिझो कंपाऊंड. बोला. ए and B are मिझो कंपाऊंड्स. आर. बोला. ए हा सी सारखा दिसतोय का? ए हा सी ची मिरर इमेज आहे का? पण त्याच्यामध्ये जे आहेत सगळे तिकडे आहेत का? म्हणजे काय ए अँड सी आर पेअर ऑफ. काय डाऊट? नक्की का? बोला. ए अँड डी काय झाले तुमचे? ए अँड डी आर ऑल्सो पेअर ऑफ डायस्टेरियोमर्स. कळलंय का? आता बी ए सोबत झाले. बी आणि सी. बोला. बी अँड सी आर नक्की का? पेअर ऑफ डायस्टेरियोमर्स. डायस्टेरियोमर्स बरोबर का? बोला. बी अँड डी आर. बोला. बी आणि डी काय एकमेकांचे आहेत का? ठीक आहे. नेक्स्ट कोण राहिला आता? बोला. सी अँड डी आर पेअर ऑफ. काय डाऊट? हे काय झाले एकमेकांचे अनॅन्शिओमर्स. काय झाले एकमेकांचे अनॅन्शिओमर्स. कॉन्फिगरेशन काढा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. जमेल का? नक्की 100%. चेक करा. दोन्ही आर आर दोन्ही एस एस येऊन जातील ऑपोजिट. ठीक आहे. किंवा हा एस एस हा आर आर. काढा बरं प्रत्येकाचे ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन. मॉलिक्यूल मधलं प्रत्येकाचं काढा. ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन तुम्हाला काढायचं आहे. घ्या पटकन. बोला. इथे काय आलं? इथे काय आलं? हा आर एस. इथे बोला. हा एस आर. हा हा बोला. इथे काय? एस एस. इथे काय आलं? काय डाऊट? कसं काढायचं समजले तुम्हाला? नक्की का? जायचं पुढे. नेक्स्ट काय आपल्याकडे? ऑप्टिकल आयसोमर. आता आपल्याला रिलेशन दोन आपल्याला एक्झाम्पल दिलेत कंपाऊंड. आपल्याला ओळखायचे की ते अनॅन्शिओमर्स आहेत, ते मिझो कंपाऊंड आहेत का ते डायस्टेरियोमर्स आहेत. ठीक आहे. जॉमेट्रिकल आयसोमर सुद्धा तुमचे डायस्टेरियोमर्स असतात. ठीक आहे. एवढं फक्त वाक्य लक्षात ठेवा. ओके. पुढे येईल आपल्याला एक्झाम्पल मध्ये. आता पहा. कंडिशन फॉर बिंग आयडेंटिकल मॉलिक्यूल. आयडेंटिकल मॉलिक्यूल म्हणा किंवा त्यालाच काय म्हणतो आपण?
तू सच में कुछ खा के आई, तेरी गलती नहीं है। तुलसी का लीफ समझ के कुछ और खा लिया क्या तूने आज? फिर ऐसे क्या कर रही है तू? कंडीशन फॉर बीइंग आयडेंटिकल मॉलिक्यूल क्यों हुआ? मिसो कंपाउंड. कंडिशन फॉर बीइंग मिसो कंपाउंड. बोथ हॅव सेम ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन. दोघांचं ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन काय असणार? सेम. म्हणजे हा जर एस असेल तर दुसरा पण काय असणार? एक जर आर असेल तर दुसरा पण काय असणार? आर. दोघांचं ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन काय? सेम. जर सेम असेल तर काय म्हणायचं त्यांना? मिसो कंपाउंड. काय म्हणायचं त्यांना? मिसो कंपाउंड. पहा की याचं काय आलं? आर एस आलं का? इथं पण आहे ना आर एस. थांबा ना, हे काय एकमेकाचं मिरर इमेज नाही? ठीक आहे, त्याच्यामुळे ते उलट झाले. इथे इंटरनल कॉम्पन्सेशन आहे ना. ठीक आहे, ठीक आहे. इन मिरर इमेज वेग अँड डॅश आर इंटर कन्व्हर्टेड. मिरर इमेज मध्ये काय होतं? फक्त ते इंटरचेंज होतं. याची समजा मिरर इमेज नाही घेतली तर हे काय येणार? आर. आणि हे काय येणार? समजतंय? आणि इंटरनल कॉम्पन्सेशन मात्र तिथं तर आहेच. बरोबर का? म्हणजे पीओएस त्यांच्यामध्ये आहे इथे. बरोबर का? वेगचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? डॅश मध्ये. आणि डॅशचं कन्व्हर्जन वेग मध्ये. बरोबर. तुम्ही मिररच्या समोर उभे राहिले, तुमचा लेफ्ट राईटला, राईट लेफ्टला, मग तुम्ही मिरर मधले तुम्ही वेगळे आहेत का? सेम आहे. काय तुम्ही सेमच आहेत. बरोबर. असं झालं का मिरर मध्ये हाईट जास्त आहे? नाही होत असं. ठीक आहे, ठीक आहे. इन मिरर वेग अँड डॅश आर इंटर कन्व्हर्टेड. म्हणजे तू इकडे वेग मध्ये असेल, तू तिकडे कुठे असणार? तिकडे तो कुठे असणार? डॅश मध्ये. फॉर एक्झाम्पल देऊ का? समजा इथे असं म्हणूयात की आपण OH आहे. कोण इथे? मागे कोण असणार तुमचा? एच. मागे कोण असेल तुमचा? एच. इथं BR लिहितो, इथं CL लिहितो. चला, ठीक आहे. पहा, याची समजा मिरर इमेज घेतली. काय घेतली याची? ती कशी असेल? अशी. बोला, इथं कोण असणार तुमचा? एच. आणि मागे कोण असणार तुमचा? OH. कळलं का? फरक कळलाय? जो वेगला होता तो डॅशला गेला, जो डॅशला होता तो वेगला आला. समजलंय? केवढं सोपं आहे? अहो केवढं सोपं आहे? बोला की मोठ्याने. नेक्स्ट काय? कंडिशन फॉर बीइंग अनएन्शिओमर्स. कंडिशन काय अनएन्शिओमर साठी? इफ ऍट इच कायरल कार्बन ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन इज. ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन काय झालं तुमचं? रिव्हर्स. म्हणजे इकडे जर आर असेल तर इकडे काय झाले? इकडे जर एस असेल तर इकडे काय झाले? समजा 2 कार्बन आहेत, जर आर आर असेल तर त्याचं कन्वर्जन कसं झालंय? जर आर एस असेल तर तिकडे काय झालंय? इकडे आर आहे तर तिकडे काय झालंय? अँड द कंपाऊंड शुड बी ऑप्टिकली ऍक्टिव्ह. कंपाऊंड कसा पाहिजे तुमचा? ऑप्टिकली. जर कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह नसेल मग मात्र तो डायस्टेरियोमर होईल. काय होईल तो तुमचा? तो तुमचा अनएन्शिओमर असणार. समजतंय का? नेक्स्ट पुढे पहा. कंडिशन फॉर बिंग अनएन्शिओमर. सेकंड पहा. दे आर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. डेफिनेशन असे अनएन्शिओमर्स. आणि पहा, इच वेग अँड डॅश आर इंटर कन्वर्ट. आता हे परत सांगू का? वेग वाला कुठे जाणार? डॅश मध्ये. डॅश वाला कुठे जाणार? वेग. मग अशी जी डायग्राम काढली ती परत इथे एकदा ड्रॉ करायची. समजलंय का? नेक्स्ट काय तुमच्या? कंडिशन फॉर बीइंग. कंडिशन फॉर बीइंग डायस्टेरियोमर साठी कंडिशन नक्की काय आहे? बोला. इन द टू कंपाऊंड ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन ऍट सम कायरल कार्बन इज रिव्हर्स्ड. काही ठिकाणी कॉन्फिगरेशन काय झाले? रिव्हर्स झाले. अँड सम रिमेन्स द सेम. आणि काही ठिकाणी काय होतं? कॉन्फिगरेशन तुमचं जसं आहे तसंच राहतं, बदलत नाही. म्हणजे समजा इकडे आर एस आहे, तिकडे आर आर झालं, आरचं आरच राहिलं, पण एसचं काय झालं? तिकडे एसचं एसच. पहा, समजा इकडे समजा असं आहे आर एस, इकडे काय राहिलं? आर. आणि पहा, इकडे आर होतं, दुसऱ्या कंपाऊंड मध्ये पण आर राहिलं. इकडे एस होतं, इकडे मात्र काय झालं? इथे सेम राहिलं, इथे बदललं. असं जर काही ठिकाणी कॉन्फिगरेशन बदलते आणि मॉलिक्यूल मध्ये काही ठिकाणी कॉन्फिगरेशन बदलते आणि काही ठिकाणी समजा कॉन्फिगरेशन बदलत नसेल तर त्याला काय म्हणायचं आपण? डायस्टेरियोमर्स. काय म्हणायचं त्यांना? जिओमेट्रिकल आयसोमर्स आर ऑल्सो. ते पण काय असतात तुमचे? डायस्टेरियोमर्स असतात. काय डाऊट? काय डाऊट? हे विसरायचं. ठीक आहे, कळालंय का?
इथपर्यंत काही डाऊट, काही आहे का जे पुन्हा सांगायचंय? नक्की कळालंय? अहो समजलंय का? मग घ्या चला एक्झाम्पल्स घ्या. पहिलं वालं तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय. दिलेला कंपाऊंड डायस्टिरियोमर्स आहे. दोन कंपाऊंड मधलं रिलेशन ते पेअर ऑफ डायस्टिरियोमर्स आहेत, अनएन्शियोमर्स आहे, आयडेंटिकल आहे, मिझो आहेत का अदर काहीतरी आहे. ठीक आहे, असं तुम्हाला ओळखायचं आहे. बोला पहिला कंपाऊंड. आता काय करावं लागेल तुम्हाला? प्रत्येकाचं ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन काढून घ्यावं लागेल. बरोबर. बोला हायेस्ट प्रायोरिटी कोणाला इथे? फ्लोरीनला. कोणाला हायेस्ट प्रायोरिटी? फ्लोरीनला. बोला नंबर. बोला फ्लोरीनला नंबर 1. त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर 4. कुठून जायचंय? 1 2 3. बरोबर. काय असणार कॉन्फिगरेशन याचं? एस. काय कॉन्फिगरेशन असेल? एस कॉन्फिगरेशन. इकडे बोला, इकडे बोला. हा सॉरी अँटी क्लॉकवाईज आहे ना. हो एक आहे. हो सर. हो हो हो. आर. काय आलं कॉन्फिगरेशन तुमचं? आर आलं. इथे बोला 3 1 4 2. बोला 1 2 3 जायचंय. 1 2 3 जायचंय. कसं येतंय? अँटी क्लॉकवाईज म्हणजे एस, पण येणार काय? आर. का बरं? हॉरिझॉन्टल. म्हणून काय आलं कॉन्फिगरेशन याचं? आर. काय आलं कॉन्फिगरेशन याचं? काय डाऊट? कसं आलंय तुम्हाला समजलेलं आहे का? बोला बरं काय कंपाऊंड मग? दोन्ही, हा पण आर आला, तो पण आर आला. बरोबर. कॉन्फिगरेशन बदललं नाही. काय रल आहे? करेक्ट. स्टिरिओ मध्ये काय होतं? काही मध्ये बदलतं, काही मध्ये बदलत नाही. ठीक आहे, इथं बदललेलं नाहीये. कुठं बदलले? दोन्ही पण काय झाले तुमचे? आर आर झाले. दोन्ही पण काय झाले तुमचे? आर आर. बोला मग काय झालं कंपाऊंड तुमचा? मिझो कंपाऊंड. काय झाला? दीज आर आयडेंटिकल मॉलिक्युल्स. हसू नको. आयडेंटिकल मॉलिक्युल्स किंवा काय म्हणू शकतो त्याला आपण? मिझो कंपाऊंड. तुझे म्हणतोय ना तिथे विकेल तुला मेशोला. मला माहिती तुझ्या डोक्यात मेशो मेशो चालले. बोलायला लावता उगाच तुम्ही काहीतरी. असं बोलायला लावू नये. घ्या चला पटकन. बोला. एक आहे फ्लोरीनला एक. सॉरी आता बस का? बोला 1 2 3 अँटी क्लॉकवाईज. काय आला पाहिजे? एस. इथे बोला 4 1. बोला थांबा. हा बरोबर. बोला 1 2 3 येणार काय? येणार काय? हा. दोन्ही पण काय झाले तुमचे? आर आर. दोन्ही पण काय झाले तुमचे? आर आर. मग काय असेल? हा काय डाऊट? समजलंय का? नक्की. थांबा. ते एकमेकांची मिरर इमेज आहेत का? एकमेकांची मिरर इमेज नाहीये. कॉन्फिगरेशन सुद्धा त्यांचं सारखं आहे. मिझो मध्येच होतं काय? एस एस आर आर. बरोबर आहे. बरोबर. कॉन्फिगरेशन काय होतं? सेम राहतं. बरोबर. काय हा हा सुद्धा तुमचा? ठीक आहे. बोला बोला वरती. द्या 1 जाओ बरं. 1 2 3 जायचे ना. 1 2 3 आर डॅशला आहे का? आता पहा 4 नंबर कुठं आलाय तुमचा?
मग काय कशामध्ये कन्वर्ट करायला लागेल त्याला, डॅश मध्ये. कायरल कार्बन किती आहे, एक, म्हणजे किती चेंजेस करावे लागतील, किती चेंजेस करावे लागतील, 2 चेंजेस करावे लागतील. किती चेंजेस करावे लागतील तुम्हाला, 2 चेंजेस. याला इकडे नेतो, याला तिकडे आणतो, बरोबर. इथे काय येईल तुमचा आता, हा काय दुसरंच करतो. बोला काय येईल मग इथे, टी. इथे कोण येणार तुमचा, एच. इथे कोण येईल तुमचा, Cl. आणि इथे कोण येईल तुमचा, डी. आता काय डाऊट, आता काय डाऊट, बोला. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 1 2 3. बोला 1 2 3 अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय, एस. म्हणजे काय आलं तुमचं, एस आलं. काय आलं याला, एस. याला सांगा चला, लोएस्ट प्रायोरिटी इथंच आहे. चला इथे काय बदलायची गरज नाहीये आपल्याला. 1 2 1 2 3 यायचे. अहो 1 2 3 यायचे. काय असेल हे, क्लॉकवाईज म्हणजे आर. कॉन्फिगरेशन काय झाले, कॉन्फिगरेशन काय झाले तुमचं, आरचं काय झालंय, एस झाले. इथे पहा हा डॅशला होता, ठीक आहे. वेग डॅश झाले का, वेग डॅश झालेलं नाहीये, वेग डॅश झालेलं नाहीये. वेग डॅश झाले का, नाही. वेग डॅश कुठं लागतं बरं, वेग डॅश कुठं लागतं, पहा इथं वेग डॅश इंटर कन्व्हर्जन पाहिजे. मिझो पण नाहीये. हा हा काय तुमचा अनएन्शियोमर आहे का, वेग डॅश आर इंटर कन्वर्टेड, हा झाले का, नाही. कुठं झाले वेग डॅश, म्हणजे हा तुमचा अनएन्शियोमर सुद्धा नाही. म्हणजे काय झाला तो बरं, डायस्टेरियोमर. काय झाला तुमचा तो, काय झाले एकमेकांचे हे, हा आणि याच्यामध्ये कंपॅरिझन काय झाले, दीज आर, बोला, पेअर ऑफ डायस्टेरियोमर्स. काय डाऊट, अहो काय डाऊट, HCH3. अरे थांबा 1 मिनिट, काहीतरी चुकलंय आपलं. डी तुमचं जवळ दिसेल, जवळ दिसेल. हा बरं काहीतरी चुकतंय असं मला वाटतंय. 1 3 4 2 1, बरोबर आहे. हा तेच तेच तसंच बघा. ठीक. वेग आणि डॅश आपल्याला काय करायचं, इंटरचेंज करायचे. टी इकडे कुठे होता, एच तुमचा इकडे आला, एच तुमचा इकडे आला, ठीक आहे बरोबर आहे. Cl तुमचा खाली आला आणि डी तुमचा वरती आला, बरोबर. दे आर एनॅन्शियमर्स. काय ते एकमेकांचे एनॅन्शियमर. डायस्टेरियोमर्स ते नाहीये, दे आर पेअर ऑफ अनएन्शियोमर्स. ठीक आहे. बोला इथे आता हे तर सोपंच आहे, बरोबर. हा एमई म्हणजे काय तुमचा, आणि ईटी म्हणजे काय, इथे, बरोबर. बोला बोला 1 2 3 क्लॉकवाईज म्हणजे आर असणार काय, एस असणार काय, एस. नक्की का, का कळलंय तुम्हाला, बोला चला पुढे. एस खाली काय असेल तुमचं, 4 1 3 आणि 3 आणि 2 तुमचं, सॉरी वरती 2 खाली 3. बोला 1 2 3 असणार काय, क्लॉकवाईज म्हणजे आर, पण 4th प्रायोरिटी वाला म्हणून काय येईल तुमचं. काय डाऊट, समजलंय. इथे बोला 1 4 बरोबर का, 3
कसं मिरर इमेज बाळ? ठीक आहे, इथे काय होते तुमचे 3 होते ना, बरोबर 3 आणि खाली काय येईल तुमचा 2. बोला 1 2 3 असेल काय आर, पण असेल काय एस. खाली बोला 3 नंबर 1 नंबर 2 नंबर सॉरी 4 नंबर 2, बरोबर. बोला 1 2 3 असेल काय आर, पण येणार काय, ठीक आहे. एस 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 काय झाले एकमेकांचे आयडेंटिकल आहेत आयडेंटिकल. दीज आर पेअर ऑफ आयडेंटिकल दाखवतो ना, कट कर. एका साईडला काय येईल, नाही डायस्टिरियोमर्सला काय होतं, काही ठिकाणी कॉन्फिगरेशन बदलतं, काही ठिकाणी सेम राहतं. इथं पहा बरं, दोघांमध्ये काय झालं, सेम राहिले. एकमेकाचे मिरर इमेज आहेत का, नाही आहेत. म्हणजे अनॅन्शियोमर सुद्धा नाही, डायस्टिरियोमर सुद्धा नाही. म्हणजे काय झाले ते एकमेकांचे मिझो कंपाऊंड किंवा आयडेंटिकल कंपाऊंड. समजले. नेक्स्ट बोला इथे पुढे सीएल आहे, म्हणजे मागे काय असणार तुमचा, इथं पण मागे कोण असणार तुमचा एच. इथं बोला मागे कोण असेल तुमचा एच, आणि इथं पुढं कोण असणार तुमचा, कळलंय, मागे बी आर आहे म्हणजे पुढं कोण असणार. समजलंय का, नक्की का, कॉन्फिगरेशन काढता येईल का, येईल का. याचं पहा, हा कार्बन एका साईडला कोण, याच्याकडे सीएल, दुसऱ्या साईडला कोण एच, खालच्या साईडला कोण इथे सी बी आर एच, आणि इकडे CH2, इकडे याच्यावरती CH2. इथे हा कार्बन एका साईडला कोण सीएल, दुसऱ्या साईडला कोण त्याला एच. हाच काढतोय पहा, जो इथे आहे ना त्यालाच मी फक्त वरती काढतो, कार्बनची चेन, बरोबर. हा कार्बन इथला, त्याला वरती कोण आहे तुमच्याकडे CH2, एका साईडला कोण आहे सीएल, दुसऱ्या साईडला कोण आहे एच, दुसऱ्या साईडला कोण आहे तुमच्याकडे एच आहे, बरोबर का. तिसऱ्या साईडला बोला खाली कोण आहे तुमच्याकडे सी, त्याला कोण अटॅच तुमचा बी आर, कोण अटॅच तुमचा, कळलंय का. खाली कोण तुमचा CH2. आता जमल का कॉन्फिगरेशन काढायला, काढा बरं पटकन. इथे किती येईल 1, इथे किती येईल, इथे किती येणार 4, बरोबर. कार्बन ब्रोमिन इथे किती 3, आणि इथे किती 4. थांबा, हा बोला इथे किती 2, आणि इथे 3, 1 2 3 1 2 3 एस कॉन्फिगरेशन. काय आलं तुमचा एस आला, बरोबर. यायला पाहिजे आर, पण आलं काय एस. म्हणजे वरती काय तुमच्याकडे एस आहे, वरती काय तुमच्याकडे एस आहे. खाली काढा बरं. हा खाली आर येतं, ओके. थांबा, इथेच काढा बरं, डायरेक्ट कन्वर्ट न करता. इथेच जर तुम्ही काढलं, पहा याला किती येईल, एच ला तुमचा 4 येणार आहे, हे फायनल आहे, बरोबर. एच माग एच ला किती येईल तुमचा 4, याला 1, बरोबर. आता पहा 1 आला, खाली किती येईल 2, आणि वरती किती येईल 3. कारण इकडे काय तुमचा CH2 इथं काय CH2 आणि Br आहे, बरोबर. 1 2 3 जायचंय, 1 2 3 आर येणार, काय येणार तुमचा, आता बरोबर आहे. इथेच फिरवला, ठीक आहे. इथे बोला Br ला किती 1, एच ला किती 4, बोला याला किती 3, आणि याला किती 2, 1 2 3 एस. समजले नक्की. आता बोला इथे सीएल ला किती 1, एच ला किती 4, एच ला किती येणार तुमचा 4 येणार, बरोबर.
याला किती येईल 2 आणि इथे 3. करेक्ट. बोला 1 2 3 आर. काय येणार तुमचा आर. काय येईल तुमचा आर. क्लॉकवाईज खाली या. याला किती 1 4 हा 2 आणि खाली किती 3. 1 2 इकडे 3 ना 1 2 3 येणार काय एस. पण काय यायला पाहिजे आर. काय लिहिणार आपण आर. कारण काय लोएस्ट प्रायोरिटी तुमचा वेग मध्ये आला. बरोबर. म्हणजे काय आलं आर आर आणि इथे काय आलं आर एस. काय आलं तुमचं आर एस. काय एकमेकांचे डायस्टेरियोमर्स. काही ठिकाणी कॉन्फिगरेशन सेम राहिले, काही ठिकाणी बदलले. बरोबर. दीज आर बोला पेअर ऑफ डायस्टेरियोमर्स. काय डाऊट अहो काय डाऊट खाली बोला. मिरर इमेज डायरेक्ट बोला काय असतील मग पेअर ऑफ अनएन्शियस. ह्या 6 क्वेश्चन्स मध्ये काय डाऊट या 6 क्वेश्चन्स मध्ये काय डाऊट घरी गेल्यावर पुन्हा एकदा पाहिजे. ठीक आहे. डीपीपी येईल ती व्यवस्थित काय करायची सॉल्व्ह करायची. थांबे झालं नाही झालं नाही. नेक्स्ट काय आपल्याकडे रेसिमिक मिक्सचर. ठीक आहे. व्हेन बोथ द अनएन्शियोमर्स ऑफ सेम मॉलिक्यूल प्रेझेंट इन इक्वल प्रपोर्शन. ओके. त्यालाच काय म्हणतो आपण रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचर इज दोन्ही पण एन्शियोमर्स. एक काय असतो तुमचा डेक्स्ट्रो रोटेटरी, दुसरा काय असतो तुमचा लिओ रोटेटरी. हे डेक्स्ट्रो आणि लिओ जर काय असतील एकत्र असतील, एकत्र केले आपण त्याला, तर कोणतं मिक्सचर बनतं आपल्याकडे काय बनतं आपल्याकडे रेसिमिक मिक्सचर. थांबा 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 जायचं नाही मी सोडलंय का. समजा एक डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड आहे. कसा आहे समजा 100 ml माझ्याकडे. किती ml आहे आणि एक लिओ रोटेटरी सोल्युशन आहे 100 ml. सेम कंपाऊंड आहे. कंपाऊंड काय तुमचा मी काय केलं काय करता बीकर घेतला. काय केलं मी बीकर. त्या बीकर मध्ये काय केलं हे 100 ml टाकलं. किती टाकलं हे 100 ml. आणि लिओ रोटेटरी सोल्युशन किती टाकलं 100 ml. टोटल व्हॉल्यूम किती झाला 100 100 200. बरोबर. आता या सोल्युशन मध्ये कोण आहे डेक्स्ट्रो प्लस लिओ. आता पहा समजा मी म्हणतो या डेक्स्ट्रो रोटेटरी सोल्युशनचं अँगल ऑफ रोटेशन आहे 50 डिग्री. किती आहे जर त्याचा 50 असेल तर याचं किती असेल. दोघांना एकत्र केलं तर फायनली किती येईल 0. म्हणजे कंपाऊंड कसा होईल ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. कंपाऊंड कसा होईल ऑप्टिकली समजलंय नक्की का. याच्यात काही डाऊट. आणि समजा आता पहा माझ्याकडे एक डेक्स्ट्रो रोटेटरी सोल्युशन आहे 100 ml आणि दुसरं लिओ रोटेटरी सोल्युशन आहे ते सुद्धा 100 ml. मी काय केलं परत एक बीकर घेतला. काय घेतला मी पुन्हा एकदा घेतला का बीकर. ओके इथं बीकर घेतला. बरोबर. आता ह्या बीकर मध्ये मी काय केलं हे 50 ml टाकलं. किती टाकलं आणि हे किती टाकलं मी 100 ml. किती टाकलं सोल्युशन मध्ये काय डेक्स्ट्रो प्लस हे किती टाकलंय मी लिओ किती टाकलंय 100. म्हणजे याचं 50 100 सॉरी थांबा 50 आणि याचं किती 100. याचं 50 ml सोल्युशन काय करेल याच्या 50 ml सोल्युशनला ऑप्टिकली इनऍक्टिव्ह करेल. पण उरलं किती एल किती उरलाय म्हणजे ओव्हरऑल सोल्युशनचं रोटेशन किती येणार 50 ml. ओके 50 ml सोल्युशन काय करेल लाईटला लिओ रोटेशन करेल. लाईटचं काय करेल तो लिओ रोटेशन. समजलंय कळलंय का. ऑप्टिकल प्युरिटी सुद्धा त्याला म्हणतात. काय म्हणतात त्याला ऑप्टिकल प्युरिटी. उरलेलं जे आहे त्याला ऑप्टिकल प्युरिटी म्हणायचं. काय म्हणतात त्याला ऑप्टिकल प्युरिटी. ऑप्टिकल प्युरिटी म्हणजे मिक्स केल्यानंतर किती उरलं थिटा तुमचा तो झाला तुमची ऑप्टिकल प्युरिटी. काय डाऊट समजलंय का इथपर्यंत लक्षात आलंय का नक्की चालते. बाकीचं आपण उद्या पाहूयात. स्कॅन करून घ्या व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही पाहिलं थोडीशी गडबड होते जरा शांत डोक्याने सॉल्व्ह करायचं मग होऊन जातं. ठीक आहे चालेल. बाकीचं आपण उद्या पाहूया.